तर चला आज मस्त कांचन रसोई घरमध्ये आपण खमंग ढोकळा बनवणार आहे झटपट नाश्त्यासाठी. आणि आता उन्हाळा आहे, काहीतरी चविष्ट खावं वाटतं. तर कसा बनवायचा चला आपण कांचन रसोई घरमध्ये बघू. चला तर बेसन ढोकळा बनवण्यासाठी आपण साहित्य बघू. तर आपण हे साहित्य घेतलेलं आहे: 1 वाटी बेसन, 1 विनोची पुडी, थोडंसं तेल, साखर, हळद, मीठ, पाणी आणि हे फोडणीसाठी वरतून मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर आपण आज बेसन झटपट ढोकळा बनवणार आहे. आणि ढोकळ्याचे खूप प्रकार आहेत. रवा बेसन ढोकळा, अजून प्रीमिक्स पण असतं, मिक्सवालं पूर्ण डाळी वगैरे तांदूळ, ते पण प्रीमिक्स असतं ढोकळ्याचं. रेडीमेड पण पाकिट मिळतं. पण आपण इन्स्टंट लगेच तुरंत 20 मिनिटात कसा तयार होणारा ढोकळा बेसनाचा घरच्या घरी आणि पटकन झटपट कोणी येत असेल पाहुणे वगैरे किंवा नाश्त्यासाठी पटकन सकाळी वेळ नसला तर आपण बनवू शकतो. तर चला आपण कसा बनवायचा बघू. चला तर अगोदर आपण याच्यावर पाणी ठेवूया, कारण आपल्याला एकदम फास्टमध्ये ढोकळा आपल्याला बनवायचा आहे. तर हे पाण्याला उकळी येईपर्यंत आपलं ढोकळ्याचं मिश्रण पूर्ण रेडी होतं. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बेसन 1 वाटी घेतलेलं, तेल आणि मीठ, चवीपुरतं हळद आणि साखर मध्ये टाकून घेऊ. आता कोणी कोणी लिंबू सत्व पण वापरतं, पण मी काही घेतलेलं नाहीये. आणि आपल्याला आता हे थोडं मस्त, आपण जेवढं बेसन घेतलेलं आहे ना त्याचं अगोदर आपल्याला अर्ध पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि एकदा थोडं 15 सेकंद आपण थोडं मिक्सरला फिरून घेऊ. तर बघा हे असं झालेलं आहे, पण मी थोडंसं अजून परत पाणी मिक्स करणार आहे, अर्धी वाटी. तर बघा हे असं झालेलं आहे आपलं पूर्ण बॅटर. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर याच्यामध्ये आता मी विनो पुडी टाकणार आहे आणि थोडंसं असंच 10 सेकंद आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली पूर्ण विनो पुडी मिक्स झालेली आहे याच्या बॅटरमध्ये. आता आपण हे जे घेतलेलं आहे ना ढोकळा बनवायला, तर बघू शकता आपलं पाण्याला पण एकदम मस्त उकळी आलेली आहे. आणि ताबडतोब आपल्याला हे बॅटर नाही का याच्यामध्ये टाकायचं आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम परफेक्ट बॅटर झालेलं आहे आपलं ढोकळ्याचं. तर बघा छान मस्त एकदम परफेक्ट बॅटर झालेलं आहे. हे असं आपण ह्याच्यात असं पांगून घेऊया. तर हे जे ढोकळा बॅटर आहे ना छान मस्त असं सेट करून घेऊया पूर्ण. आणि झटकीपट मस्त पटकन आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. एकदम हे पाण्याला उकळी आलेली आहे ना याच्यामध्ये, कारण ते म्हणजे आपला जसं पाहिजे तसा ढोकळा आपला बनवून रेडी होईल. तर आता याच्यावर आपण मस्त झाकण ठेवूया 15 मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करूया. चला तर 20 मिनिटं झालेली आहे, 15 ते 20 मिनिटं. तर बघू आपण आपला ढोकळा कसा रेडी आहे का काय. तर बघा हे असं चाकू बघायचा घालून, बघा हे चाकू काही असं म्हणजे एकदम मस्त, म्हणजे असं काही ओला वगैरे येत नाही सगळीकडून. बघा तुम्ही एकदम छान मस्त आपला ढोकळा रेडी आहे. तर बघा असं आपण याला कट करून घेऊ ढोकळ्याला आणि याच्यावरच आपण छान मस्त आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपला ढोकळा झालेला आहे आणि मऊ आणि स्पंजी झटपट लगे 20 मिनिटाची रेसिपी. तर बघू शकता आता हे पसरट भांडं होतं म्हणून एकदम पूर्ण याच्यात हे झालेलं आहे. तर बघा किती छान मस्त एकदम असा सॉफ्ट झालेला आहे आपल्याला. तर आपण फोडणी देऊन घेऊया छान मस्त. तर बघा आता छान मस्त तेल तापलेलं आहे. आपण थोडं जिरं आणि मस्त छान आपण मिरची आणि हे जे आपण मस्त फोडणी देत आहे ना ते एकदम छान मस्त चवदार ढोकळा होतो. आणि कढीपत्ता,
साखर टाकू याच्यामध्ये आणि मस्त एकदम छान आपला ढोकळा एकदम मार्केट सारखा स्वीट मार्ट सारखा जर करायचा असेल तर साखर आणि थोडंसं मस्त असं पाणी घालूया फोडणीमध्ये. तर बघू शकता तुम्ही मस्त असा एकदम बरी अशी बाहेरच्या सारखी फोडणी तयार होते. तर आता फोडणी रेडी आहे आपली. छान मस्त आपण ढोकळ्यावर आता घालूया. आणि हे जे मी एकदम इन्स्टंट बनवलेलं आहे ढोकळा झटपट. आणि हे कसं हे माझं एक ढोकळ्याचं पात्र होतं म्हणून मी असं पूर्ण पसरून घेतला. एकदम छोटा छोटा झालेला आहे माझा. आणि आपण कुकरच्या भांड्यावर वगैरे डब्या वगैरे लावला ना डब्यात तर असं स्पंजी मोठी साईज होऊन जाते. तर बघू शकता किती छान मस्तपैकी असा मधोमध पण किती मस्त असा निघलेला आहे. तर बघा एकदम असा फुलका फुलका असा हलका झालेला आहे बघा. असा चिटकलेला नाही काही नाही. तुम्ही बघू शकता. तर बघू शकता किती छान झटपट 20 मिनिटामध्ये तयार होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. जास्त झंझट नाही काही नाही. तर बघा छान मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान आपली चिंचेची चटणी अशी म्हणजे गोड आणि आंबट गोड आहे चिंचची चटणी. तर आपण खाऊ शकतो छान मस्त. आपण दुसरी पण मिरचीची वगैरे चटणी आपण बनवू शकतो ढोकळ्यासोबत. तर कसा वाटला मस्त नाश्त्याचा झटपट पदार्थ 20 मिनिटात बनणारा. तर असं छान छान रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.